आंध्र प्रदेशमधील पिठापूर येथे पदगया तलाव, कुक्कुटेश्वर मंदिर, पुरुहुतिका देवी शक्तिपीठ, कालाग्नी शमन स्वयंभू दत्त मंदिर ही सर्व मंदिरे एकाच ठिकाणी आहेत. मंदिरात गर्दीच्या वेळी दर्शनासाठी शुल्क भरून स्पेशल दर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. स्वयंभू दत्त मंदिरासमोर सभामंडपात पितृश्राद्ध कर्म व तर्पण केले जाते. यासाठी मंदिर संस्थेचे शुल्क भरून पावती घेऊन पुरोहिताकडून श्राद्ध कार्य केले जाते व पूजा केलेले पिंड व तर्पण पदगया या तलावात विसर्जित केले जातात. नमस्कार मित्रांनो, आता आपण कुक्कुटेश्वर मंदिर आणि पदगया येथे आलेलो आहोत. आता आपण दर्शन करूया. पौराणिक कथेनुसार गयासूर हा एक अत्यंत बलवान आणि धार्मिक असुर होता. त्याने भगवान विष्णूंची कठोर तपश्चर्या करून अनेक वरदाने मिळवली होती. भगवान विष्णूंकडून गयासूरने असे वरदान मिळवले होते की जो कोणी त्याचे दर्शन घेईल किंवा त्याला स्पर्श करेल त्याला लगेचच मोक्ष वैकुंठ मिळेल. या वरदानामुळे पापी लोक थेट स्वर्ग वैकुंठात जाऊ लागले आणि यमलोक रिकामा होऊ लागला. धर्माचे संतुलन बिघडल्यामुळे यमराज चिंतेत पडले. गयासूर असुराच्या पवित्रमुळे आणि कर्मामुळे यमलोकात जाणाऱ्या जीवांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे देवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. गयासूर अतिशय पवित्र झाला होता. त्यामुळे देवांनी विष्णूच्या सूचनेनुसार संसार कल्याणासाठी, जगत कल्याणासाठी त्याचे शरीर यज्ञासाठी मागितले, जेणेकरून तो स्थिर होईल. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीचे नियम स्थिर करण्यासाठी हे आवश्यक होते. गयासुराच्या शरीरावर यज्ञ करण्यापूर्वी देवांनी गयासुरास सांगितले होते की सूर्योदय होईपर्यंत उठायचे नाही. परंतु मध्यरात्री भगवान शंकराने कुक्कुटाचे रूप घेऊन बांग दिली. गयासूर सकाळ झाली समजून उठला. भगवान शंकराने कुक्कुटेश्वर रूपात गयासूरचा उद्धार केला. त्याच्या शरीराचे 3 भाग झाले. गयासूरच्या शरीरावर देवाने यज्ञ केला तेव्हा त्याचे मस्तक बिहारमध्ये गया, नाभी ओडिसामध्ये नाभी गया आणि पाय पिठापूरला पडले, म्हणून या क्षेत्राला पदगया म्हणतात. कुक्कुटेश्वर मंदिरासमोर 121 बाय 121 फुटाचा पक्का तलाव आहे. येथील तीर्थकुंडामध्ये गयासूरचे पाय आहेत अशी श्रद्धा आहे. येथे पिंडदान केल्यास आत्म्यास मुक्ती मिळते. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे क्षेत्र पदगया म्हणून प्रसिद्ध असून पितृकार्य, तर्पण, श्राद्ध आणि पिंडदानासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. याला दक्षिण गया किंवा दक्षिण काशी असे म्हणतात. इथे पिंडदान प्रदान केल्याने आत्म्यास मुक्ती, मोक्ष मिळते, पितृदोष दूर होतात आणि पूर्वजांना तृप्ती मिळते असे मानले जाते. गयासुराचा संहार करणे सर्वसामान्य देवांना कठीण जात होते. म्हणून महादेवाने कुक्कुटेश्वर कोंबड्याचे रूप धारण केले. पौराणिक कथेनुसार भगवान शंकराने गयासूरला हरवण्यासाठी हे रूप घेतले. कुक्कुटेश्वर रूपात शिवाने गयासूरचा संहार केला आणि पृथ्वीला त्याच्या भारातून मुक्त केले. पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीचे नियम स्थिर करण्यासाठी पिठीपारमध्ये स्वतः महादेवाने कुक्कुटेश्वर या स्वरूपात वास केला आहे. थोडक्यात गयासूर असुराचा संहार करण्यासाठी भगवान शंकरांनी कोंबड्याचं रूप धारण केले. याला कुक्कुटेश्वर स्वामी महादेव शिव मंदिर म्हणतात. पुराण काळात दक्ष प्रजापती राजाने यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञात सर्व देवांना आमंत्रित केले होते. भगवान शंकरांना या यज्ञासाठी आमंत्रण न दिल्यामुळे त्यांची पत्नी सतीदेवी या यज्ञानिमित्त आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. तेथे सतीदेवीने भगवान शंकरांना का आमंत्रण दिले नाही याची विचारणा केली असता दक्ष प्रजापतींनी शंकर भगवान यांची अवहेलना केली. त्यामुळे सतीदेवी फार दुःखी झाली. त्यावेळी दक्ष यज्ञात सतीदेवी आमंत्रित नसताना गेली. हिचे तिला फार दुःख झाले व तिने योगाग्नीने देहत्याग केला. भगवान शंकरांनी सतीदेवीचा देह खांद्यावर घेऊन पृथ्वीवर तांडव सुरू केले. तेव्हा भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे खंडन केले. सतीच्या शरीराचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्यातील सतीचा डावा हात काही मान्यतेनुसार पाठीचा भाग पिठापूरला पडल्यामुळे त्या ठिकाणच पुरुहितिका शक्तिपीठ असे म्हणतात. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आताचा काकीनाडा जिल्हा पिठापूर येथील पुरुहितिका शक्तिपीठ हे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत तीर्थक्षेत्र आहे. हे 18 महाशक्तिपीठांपैकी अष्टदशा शक्तिपीठ एक असून 10वे शक्तिपीठ मानले जाते. पुरुहुतिका देवीची मूर्ती 4 हातांची असून त्यात बीज, कुऱ्हाड, कमळ आणि मधुपात्र आहे, जे कृपा, रक्षण, संपन्नता आणि करुणेचे प्रतीक मानले जाते. पुरुहुतिका
देवी मंदिर कुक्कुटेश्वर स्वामी मंदिरच्या ईशान्य कोपऱ्यात आहे. त्याची रचना दक्षिणाभिमुख आहे. पुरुहितिका देवी मंदिर आकाराने लहान असले तरी मंदिराच्या भिंतीवर अष्टदक्ष शक्तिपीठांच्या कोरीव कामाने ते खूप सुंदर दिसते. नवरात्री उत्सव आणि महाशिवरात्री खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भगवान दत्तात्रय अवतार मूर्तीमध्ये आपण 3 मुखी आणि 6 हात व 1 मुखी 6 हात असे दत्त विग्रह सर्वश्रुत आहेत. पण या कुक्कुटेश्वर मंदिर स्थानात श्री दत्तात्रयांची 3 शिरे आणि 4 हात असलेली अतिशय देखणी पवित्र दत्तमूर्ती आहे. या ठिकाणी दत्तगुरूंचे कालाग्नी शमन रूप मानले जाते. सुमती राणीने अशा विष्णुदत्त स्वरूपाच्या दत्ताची उपासना केली होती. पिठापूर येथे असे स्वयंभू दत्त मंदिर कुक्कुटेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस आहे. पिठापूर क्षेत्र शतकापूर्वी कोणालाही माहिती नव्हते. परमपूज्य टेंबेस्वामी यांच्यामुळे ते सर्वांना परिचित झाले, भाविकांना माहिती झाली. थोडक्यात पिठापूरचे कुक्कुटेश्वर मंदिर हे दत्त संप्रदायातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून आध्यात्मिक शांतता आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. नमस्कार मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व पुढील एपिसोडमध्ये आपण पिठापूर परिसरातील कुंती माधव मंदिर, श्री दत्त अनघा मंदिर, वेणुगोपाल क्षेत्र अण्णावर, श्री सत्यनारायण मंदिर, राम मंदिर, सूर्य मंदिर, स्वामी समर्थ मठ, ऐश्वर्या अंबिका देवी मंदिर पाहणार आहोत. चला तर माझ्यासोबत पुढील भागात